माझ्याबरोबर घेऊन आम्ही आतापर्यंत मला वाटतं हे 4थं आंदोलन असेल. 4 आंदोलनं केली आतापर्यंत आम्ही. आम्हाला सरकारने कसल्या प्रकारची दाद दिली नाही. आतापर्यंत आम्ही कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलन केलं, सुरेश कुटेच्या घरासमोर आंदोलन केलं, या बँकेसमोर 4 आंदोलनं केली, वेळोवेळी निवेदनं दिली, कोर्टामध्ये गेलो, परंतु 1 रुपया सुद्धा आतापर्यंत या सरकारने आणि या सुरेश कुटेने या बँकेतला या गोरगरीब जनतेला दिला नाही. आतापर्यंत बरेचसे ठेवीदार आत्महत्या केल्या, काही ठेवीदार दवाखान्यात येत, काहीचे लेकराचे लग्न मोडले, परंतु एकालाही दया आली नाही. हजारो कोटी रुपयाच्या तिकडे लोक भ्रष्टाचार करतात. त्याची कोट्यावधी रुपयाची मालमत्ता आहे. जेवढं याला देणं आहे त्याच्यापेक्षा जास्त रुपयाची मालमत्ता आहे. परंतु शासनाची मालमत्ता फक्त ताब्यात देऊ आश्वासनाच्या पलीकडे काही दिलं नाही. आतापर्यंत एकही कोणाला असा नाही जलामला की समोर वाटावर आलाय, रस्त्यावर आलाय, सुरेश कुटेला सरकारला जॉब विचारलाय, या गोरगरीब जनतेचा पैसा परत द्या. एका सुद्धा आतापर्यंत कुठे आमदार नाही, कोणी खासदार नाही. नेमकं ह्या लोकांची मिलीभगत काय आहे याच्यामध्ये हे सुद्धा आम्हाला कळायला तयार राहिलं नाही. नेमकं आमच्या सर्वसामान्य जनतेचा पैसा गेला कुठं, याचा दुरवत, याच्या बायकोचा प्रोजेक्ट चालू आहे, याची दुंडेरी चालू आहे, याचे बाकीचे सगळे सुरेश कोटी जर सोडला आणि त्याच्या नियंत्रणात जेवढे बँकेत फक्त पैसे तेवढे बँका जर भाड्याच्या जागेवरच्या सोडल्या तर बाकी सगळं त्याचं सुरळीत चालू आहे. नेमकं हे चालणारा कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सगळ्या गोष्टीकडे बारीक लक्ष असतं तुमचं. आता काय करता तुम्ही? हे हजारो लाखो गोरगरीब जनतेचा पैसा याने जर गेलाय, हे कमीत कमी यांना व्याज नका देऊ, मुद्दल तरी परत द्या. अहो फार कष्टाचे पैसे लोकांचे ह्या बँकेमध्ये धनदान या लोकांचे पैसे नाही. या ज्ञानराधा बँकेमध्ये सर्वसाधारण आणि सर्वसामान्य शेतमजुराचे, कामगाराचे आणि लोक जे मजूर आहेत त्यांचे पैसे येतात. आता सुरेश कुटे साहेब तुम्हाला साहेब बनावा का तुम्हाला पिल्ला बनावा हे आम्हाला समजायला तयार नाही आणि सुरेश कुटे जाईल.